हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतानवरील वक्तव्यावरून वाद, जबाबदार वक्तव्याला भाजपकडून हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम, सपकाळांचं स्पष्टीकरण, तर महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींचा पुतळा जाळणार का, सपकाळांचा सवाल। पुण्यात काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव, सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने, आंदोलनादरम्यान दगडफेक, काँग्रेस कार्यकर्ता जखमी। पुण्याच्या महापौर आणि धीरज घाटेंवर गुन्हा दाखल करा, प्रशांत जगताप यांची मागणी, पोलिसांच्या मदतीने भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनावर हल्ला, जगतापांचा आरोप, तर भाजपच्या गुंडगिरीचा तीव्र निषेध करतो सपकाळांचा ट्विट। पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं, फडणवीसांनी अशा भारत-पाक सामन्याचा धिक्कार केला पाहिजे, भारत-पाक सामना भाजपसाठी पैशांचा खेळ, संजय राऊतांचा निशाणा। हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, सपकाळांनी राजीनामा द्यावा, टिपू सुलतान प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। भाजपची भूमिका दुटप्पी, अकोला अंधेरीतील मार्गाला टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव भाजपनंच दिला होता, काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा आरोप। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पडसाद, पुणे छत्रपती संभाजीनगर, नाशिक पनवेलमध्ये भाजपचं आंदोलन, सपकाळांनी माफी मागावी, भाजप आक्रमक। मराठा समन्वयक महेश डोंगरेंकडून सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस जाहीर, तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून सपकाळांची जीप छाटणाऱ्याला 10 लाखाची घोषणा, टिपू सुलतानवरील वक्तव्यावरून वाद चिघळला। गुजरातच्या दीक्षा शहांकडून अलिबागमध्ये जमीन खरेदी, आणखी बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना इशारा। अजित पवारांच्या विमाच्या चर्चेआधी सुनेत्रा पवार यांची एकदा दोनदा भेट घेतली, सुनेत्रा पवारांसाठी अडथळे निर्माण करायची आमची इच्छा नाही, जयंत पाटील यांची भूमिका। रोहित पवारांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र, अजित पवारांच्या विमान अपघाताची व्यापक आणि स्वतंत्र चौकशी करा, पत्रातून मागणी। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी, पंकजा मुंडेंवर व्हिडिओ करू नका असं सांगितलं, करुणा मुंडेंची माहिती, तर धमकी देण्यापेक्षा काम करा, करुणा मुंडेंचं उत्तर। धाराशिव जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा, पार्थ पवारांच्या सूचनेनंतर भाजपसमोर प्रस्ताव, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू, तेजस ठाकरेंवर बुधवारपासून रिलायन्स रुग्णालयात उपचार, सध्या तेजस ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। झिरवाळ लाचखोरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची उद्या बैठक, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रकरणाची सत्यता जाणून घेणार, राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीवरही चर्चा होणार। सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, जागा कमी आल्यानं आमचा अध्यक्ष होणार नाही असं समजू नका, मंत्री जयकुमार गोरे यांचा शंभूराज देसाईंना प्रत्युत्तर, सत्ता स्थापनेसाठी आम्हाला प्लॅन बी ची गरज नाही, देसाईंचं होतं वक्तव्य। मुलुंड दुर्घटनेतील 5 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, दुर्घटना प्रकरणातील आणखी 2 आरोपी फरार, शोध सुरू, पोलिसांची कोर्टात माहिती। देशात रस्ते अपघातातून मृत्यू टाळण्यासाठी केंद्राची नवी योजना, पीएम राहत योजनेअंतर्गत जखमींना 1.5 लाखापर्यंत कॅशलेस सुविधा। आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीखालून एकाच वेळी रेल्वे आणि रस्ता तयार होणार, तर महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणासाठी 11,000 कोटींचे रस्ते प्रकल्प मंजूर, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, देशभरातील प्राचीन मंदिरांमध्ये पहाटेपासूनच मोठी गर्दी, हर हर महादेवचा जयघोष करत भक्तांकडून भोलेनाथाची उपासना। अमरावतीच्या कांतानगरमध्ये 5 न्यायाधीशांच्या घरी चोरीची घटना, लाखोंचा मुद्देमाल लंपास, पोलीस बंदोबस्त असतानाही चोरी झाल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण। T20 विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला, कोलंबोच्या मैदानावर फिरकीसमोर फलंदाजांची कसोटी, विजयी संघ थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करणार।